नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. संयुक्त अरब अमिरातकडून म्हणजेच UAE कडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यानंतर भारताने पहिल्यांदाच डॉलरऐवजी रुपयामध्ये पेमेंट केलंय. जुलै महिन्यात भारताने संयुक्त अरब अमिरात सोबत या संदर्भात करार केला होता. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीकडून भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 10 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केल्यानंतर डॉलरमध्ये पेमेंट न करता पहिल्यांदाच रुपयामध्ये पेमेंट करण्यात आलंय. इलेक्ट्रिक वाहनं सर्वसामान्यांना परवडावीत यासाठी लिथियम आयन बॅटरीवर जीएसटी कमी करण्याची शिफारस अवजड मंत्रालयाच्या स्थायी समितीनं जीएसटी परिषदेला केली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचीही शिफारस समितीने केली आहे. समितीच्या शिफारसी जीएसटी परिषदेने लागू केल्यास इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील. स्थायी समितीनं फेम 2 म्हणजेच फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स पुढील 3 वर्षापर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केल्यानंतर 1.5 लाखापर्यंत व्याजाची परतफेड केल्यावर आयकर सवलत देण्याची शिफारस तिरुची शिवा यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं केली आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 24 तास भरती असल्यास मेडिक्लेम करता येतो. ही अट आता लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकार आणि IRDA यांच्यात चर्चा चालू आहे. देशातील सर्वात मोठ्या फिनटेक कंपनी असलेल्या पेटीएमने 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 10% ही कर्मचारी कपात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कर्मचारी खर्चात 10 ते 15% बचत होणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. तर कोर पेमेंट व्यवसायात पुढील वर्षात 15,000 लोकांची नवीन भरती होणार असल्याचंही पेटीएमने सांगितलं आहे. IT सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्यांचा नवीन वर्षात भ्रमनिरास होऊ शकतो. जागतिक आर्थिक मंदीमुळे गुगल, फेसबुक, Amazon आणि ॲपलसह इतर 6 दिग्गज कंपन्या भारतात नवीन नियुक्त्यांवर रोख लावू शकतात. 2022च्या तुलनेत 2023 या कंपन्यांनी केवळ 10% नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. उत्तर भारतात कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव तसेच दक्षिण आणि पश्चिम भारतात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात 8% घट होणार आहे. या हंगामात कापसाचं उत्पादन 295 लाख गाठी होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजेच CAIने वर्तवलाय. महाराष्ट्रातही यंदा कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. यावर्षी महाराष्ट्रात सुमारे 75 लाख कापूस गाठींचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 79 लाख कापूस गाठींचं उत्पादन झालं होतं. कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचेल असं CAIच्या हंगामातील दुसऱ्या अहवालात म्हटलं आहे. भारतातील अनेक राज्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सरकारच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजेच ONDCचा वापर करून देशभरात कृषी उत्पादनांची विक्री केली आहे. अनेक शेतकरी कंपन्यांनी तांदूळ, मध, भरड धान्य, मसाल्यांची विक्री देशभरात केली आहे. येत्या काही दिवसात ONDCवर 7,500 शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी करण्याचा उद्देश असल्याची माहिती ONDCच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.